नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला विकासची आणि गावातल्या श्रीमंताची कथा सांगणार आहे. संध्याकाळची वेळ होती. कामावरून ती नुकतीच सुटली होती आणि त्याला रस्त्यातून जाताना तिच्याशी भेट झाली. खूप दिवसातून तू भेटलास रे, इतक्या दिवस कुठं होता असं म्हणून खूप वेळ बोलणं झालं आणि माझी खूप इच्छा आहे तू खूप दिवसातून भेटली म्हणून. तो तिला घेऊन गावाच्या बाहेर त्या पडक्या घरामध्ये गेला आणि त्याने मग काय केलं तिथेच तो कसा चालू झाला ही कथा मी त्याच्याच तोंडातून तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या. आणि चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास आहे. ही घटना साधारणतः 2 महिन्यांपूर्वीची आहे. एकदा मी असंच परगावी गेले होतो आणि येताना संध्याकाळ मला झाली होती. 5:30 वाजले होते आणि हे वेळ म्हणजे गावातले जास्त करून लोक कामाला गेलेली घरी येतात. ज्यांनी गुरे राखणीला गेले ते घेऊन संध्याकाळ झाल्यामुळे सगळी घराकडे येत असतात. मी पण अगदी निवांतच होतो आणि मला एवढं काही काम नव्हतं, म्हणून मग मी परगावी थोडंसं महत्त्वाच्या कामासाठी गेलो असताना येतच होतो घरी, तर गावापासून 2-3 किलोमीटर लांब असं राहिलं असेल. त्यावेळेस कोणीतरी समोरून मला दिसत होती. एकटी ती चाललेली, मागून तर खूपच एक वेगळी दिसली म्हणून पाहायला मी पुढे गेलो तर ती आमच्या गावातली श्रीमंतच होती. मी ती थांबलो आणि म्हटलं, इकडे कुठे गेली होतीस एवढ्या वेळ आणि कुठे चालली आता? त्यावेळेस ती म्हटली, हातात दिसत नाही का? मी कामाला गेलते खुरपणीला आणि मग चालले. तुम्ही कुठे गेलता? खूप दिवसातून दिसला, आजकाल गावामध्ये दिसतच नाही. त्यावेळेस मी तिला म्हटलं, तुझं कुठं लक्ष असतं? आधीसारखं तू काय आता बोलत नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा कामाला जात असते. त्यावेळेस ती म्हटली, लोकांचं थोडंसं ऋणपाणी झालं आहे, मग त्याच्यासाठी मला कामाला तर जावंच लागेल. तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेलाय असं ती मला म्हटली. तर मी म्हटलं, नाही, तुला कसा विसरेन, खूप तुझी आठवण येते, मात्र तूच आता काय दिसत नाही. त्यावेळेस माझ्याकडे जे थोडं काही वस्तू होत्या ती म्हटली, एवढं काय आहे ह्याच्यात पिशव्यांतनी? मी म्हटलं, अगं काय रोजचंच लागणारच वस्तू आहेत. मग आम्ही खूप वेळ तिथे बोलत थांबलो. आजूबाजूला रस्त्याच्या कोणीच नव्हतं, मात्र कधीतरी एखादी गाडी जायची आणि आम्ही दोघं बोलत आहे पाहून ते अगदी टकलावून पाहायचे. मात्र लोकांचा आम्ही जास्त काही विचार केला नाही. त्यावेळेस मी म्हटलं, ऐक ना शेवंता. ती म्हटली, बोला की. चल ना मग आता जाऊया कुठेतरी. ती म्हटली, अहो आता किती वेळ झाला आणि घरची माझी वाट पाहत असतील, एवढा वेळ कुठे थांबली म्हणून, कारण की खूप वेळ झालं कामावरून सुट्टी घेतली म्हणून. त्यावेळेस मी म्हटलं, तुझं प्रत्येक वेळेचंच असं काही ना काही कारण असतात आणि सरळ सरळ ना सांग ना. नाही, तुला आता माझ्यात आधीसारखं मन लागत म्हणून मी कशाला तुला एवढी लाडीगोडी लावतोय आणि विनंती करतोय. त्यावेळेस ती मला म्हटली, अहो नाही हो, तसं काही नाही, पण अहो आता वेळ पण काय झाली आणि कुठे आपण जाणार आहोत. त्यावेळेस मी म्हटलं, चल तुला कुठेतरी नेतो. ते म्हटली, कुठे आधी सांगा. मी तिला म्हटलं, अगं गावाबाहेर ते पडलेलं पडकं घर, तिकडे कोणी येत नाही आणि आता तर ही वेळ आहे, आजूबाजूला सगळी शांतता असते आणि ह्यावेळेस मग तिकडे आपल्या चांगलाच मेळ बसेल. ती म्हटली, तिकडे होय, नको बाई गं, मी खूपच वेगवेगळ्या तिकडच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि ह्यावेळेस तर नकोच. अगं मी म्हटलं, काय भीतेस, मी आहे ना, तुला काही काळजी करण्याची गरज नाही. मी असल्यावर सगळं व्यवस्थित होतं, तू फक्त चल, मी आहे तुझ्यासोबत. मग ती शेवंता गाडीवर बसली आणि आम्ही चाललो होतो. ती म्हटली की, बाई गं, तुम्ही मात्र माझ्यावर पहिल्यापासूनच जीव ओवाळून टाकता आणि पहिल्यापासूनच प्रेम करता. ती म्हटली की, थोडेसे पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं, मी दिले असते. त्यावेळेस मी म्हटलं, हे एवढंच का, देतो की तुला पैसे, पण तू रोज आली पाहिजे. आधी तुझा नंबर दे, माझ्याकडून तुझा नंबर गेला आहे. त्यावेळेस ती म्हटली, माझा कशाला नंबर ठेवचाल, त्या गावातल्या पारीचा बरा तुमच्याकडे नंबर आहे. मी म्हटलं की, तुला कसं माहीत?
त्यावेळेस ती म्हटली, ती रोज तुमच्याशी बोलत असताना मी तिच्या बाजूलाच असते. आम्ही एकाच टोळीमध्ये कामाला जातो खुरपणीला शेतामध्ये. दिवसभर ती कोणाला बोलत असते हे मला चांगलंच माहीत असतं. त्यावेळेस मी हसलो आणि म्हटलं, होय का? तरीच म्हटलं की एवढा राग मगापासून का होता बोलण्यात? त्यावेळेस मग ती म्हटली की फक्त तुम्ही आता माझेच आहात, कारण की आधी तुम्हाला माहीत आहे ना, तुम्ही म्हणाल तिथे मी यायचे, तुम्हाला किती आनंद द्यायचे. त्यावेळेस मी म्हटलं, हो ग, तुला किती जणांसोबत जरी बोललो तरी तुझ्याशिवाय माझं मन लागत नाही आणि तुझ्याशिवाय माझं मन पण भरत नाही. ती म्हटली, हो हो, आता नका जास्त पारमळ लाव, चला. आणि आम्ही बरोबर आलो. गाव इथून खूपच लांब होता. डोंगर माथ्याला ते पडकं घर होतं. ह्याच्या आधी इथे कोणीतरी कुटुंब राहत होतं, मात्र खूप वर्ष झालं इकडे कोणी राहत नसल्यामुळे अगदी हे घर बंद पडलेलं होतं. मला माहिती होतं. आम्ही तिथे गेलो तर आजूबाजूला सगळं अस्ताव्यस्त असं झालं होतं, मात्र तिथे खाली तिथेच सगळं काही पसरलं होतं. खूप दिवस झाले इथं कोणी नसल्यामुळे खूपच असा तिथे अस्वच्छता होती. तरी शेवंता मला म्हटली की आज मात्र थांबू नका आणि खूप प्रेम करा. खूप महिने झालं तुम्हाला भेटले नाही तर मला कसं तरी होत होतं आणि कधी एकदा मी तुमच्या मिठीत जाते असंच मला वाटत होतं. त्यावेळेस मी म्हटलं, हो ग माझी राणी, आज मी नाही थांबणार. तुला खूप प्रेम करणार आहे. खूप दिवस झाले तू पण माझ्यात एवढा गुंतून गेली होती की मला पण तुझं नुसतं वेडच लागलेलं तुझ्या प्रेमाचं. माझ्याजवळ असं म्हणून चालू झालं आणि आता आम्हाला कशाचंच भान राहिलं नव्हतं. दोघांच्या प्रेमामध्ये कशाची कमी पडून द्यायची नाही असं मी तिला म्हटलं. तर ती म्हटली, हो, पण इथून पुढे तुम्ही फक्त मलाच फोन करायचा आणि मलाच बोलायचं. जर मला काही समजलं तर बघा, मग तिथून पुढे तुम्हाला मी ओळखत नाही आणि मला तुम्ही ओळखत नाही असंच. त्यावेळेस ती माझ्यावर रागवली होती हे मला जाणवत होतं, मात्र ती माझ्यावर प्रेम पण तेवढीच करत होती. मी म्हटलं, हो, तुझ्याशिवाय मी अगदी कोणाकडे असं नजर टाकूनसुद्धा पाहणार नाही आणि आता बोलणं बंद, काम चालू कर असं म्हणताच ती मग मला घट्ट मिठी मारून झाली सुरू. मी पण आता थोडीच थांबणार होतो. मला पण तेच पाहिजे होतं. असं वाटलंच नव्हतं की ती इतक्या दिवसातून मला अशी भेटेल. मग मी चांगलाच तिला आनंद देऊ लागलो. मी जे सुख देत होतो त्याच्यातून तिला एक वेगळं समाधान मिळत होतं. मी खूप वेळ त्या रात्री तिला घरी यायला साधारणतः 1 तास वेळ लागला, पण मी तिला जे सुख दिलं ती मात्र वेडीपिशी झाली. तिथून पुढे जेव्हा जेव्हा ती कामावरून सुटून घरी यायची तेव्हा मी तिला घेऊन जायचो आणि चांगलाच आनंद द्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.